का खेड्यावर येणार नव्हतास ना पान खायला? माझं तोंड बघणार नव्हतास ना? तुझं तोंड बघायची कोणाला हौस आहे? सहज आलो, रस्ता आपला आहे. बरं बरं, जास्त नखरे नको. पान खाणार का? घ्यायचं असं तर दे, नाहीतर आपल्याला गरज नाही. लवकर 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 दे. आज ऑफिसला उशिरा निघाला. टायमिंग बदललं वाटतं. तुला काय करायचंय? मी लवकर जाईन नाही तर उशिरा जाईल. आणि मी जरी उशिरा गेलो तरी मला विचारणार कोण आहे तिकडे? साहेब आजारी आहेत. साहेब आजारी? मग मला त्याने बघायला गेलं पाहिजे. मला जाताना सोड त्यांच्या. मी तुला जायचं तर जा. कोण जाईल तिकडे नरड्या दाबून घ्यायला? आपण नाही जाणार बाबा. हा आगाऊपणा करू नकोस. मला साहेबांचं घर माहित नाही. बरोबर आहे. चल चल लवकर चल. ही अशी काय आलं? अरे साहेबांच्याकडे जायचं म्हणजे बरोबर आहे. साडी बदलून ये. चल लवकर. आईला कटकटच आहे. लवकर चल. आला साहेबांचा बंगला. उतरा खाली. चला. उतर उतर. मी चाललो ऑफिसला. म्हणजे तू आत येणार नाही? नाही, आधी एक गळ्याचं चांगलं हेल्मेट बनवून घेतो आणि मग साहेबांच्या पुढे देतो. पण साहेबांनी विचारलं तर काय सांगू? सांग त्यांना की शिरांचं पंक्चर काढायला गेलाय म्हणून. हे बघ, मी तुला साहेबांचा बंगला दाखवायला आलो होतो. तू साहेबांची तब्येत बघ आणि मग बस पानाला चुना लावत. मी चाललो. साहेब कुठं आहेत? वरती आहेत. तू चंपा नव? होय, पण तुम्हाला कसं कळलं? आम्हाला सगळं माहिती आहे. मी नारबा. असं होय. वय साहेब कसे आहेत आता? आता अंगात ताप आहे त्यांच्या. चला. अरे देवा. साहेब, अरे चंपा, तू आलीस? ये बस. काय घाबरले होते मी साहेब? एक सांगू बेटा, आज खूप दिवसांनी माझ्यासाठी कुणाच्या तरी डोळ्यात पाणी पाहिलं मी. साहेब, तुमच्या अंगात तर बराच ताप आहे. औषधं घेतली? अहो कसली औषधं आणि कसलं काय? अहो डॉक्टरांनी ढिगभर औषधं लिहून दिल्यात, पण साहेबांनी घ्यायला पाहिजेत का नको? कशी घेत नाही बघते मी. कुठली औषधं? ही बघा. घ्या. हा, ही एक बरं केलं बघा. आता आणखी एक काम करा. जसं औषध पाजलं सा तसंच त्यासनी वाईच खीर बी प्यायला सांग. नाही नाही, मला अजिबात भूक नाहीये. मी काही खाणार नाहीये. पण साहेब, खाल्लं नाही तर ताकद कशी येणार? हा बरोबर आहे. चुप आहे, चुप चुप. तुमच्या चुपचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. तुम्हाला खाल्लंच पाहिजे. नारबा, स्वयंपाकघर कुठे आहे? दाखव मला. चला. अरे या. हा या. हे आमचं किचन आहे बघा. असं होय. हा. नारबा जी, हा फोटो बेबी साहेबांचा. लई सुंदर होत्या ना? व्हायची, आणि स्वभावानं बी लई चांगल्या होत्या. साहेबांना अजून काही मुलं बाळा? नाही, एकुलत्या एक होत्या. असं होय. त्या गेल्या. आणि पण कशाने गेल्या त्या? काय सांगू बाईसाहेब तुम्हाला. अहो त्यांचं एका पोरावर प्रेम होतं आणि साहेबांनी ते पसंत नव्हतं. मग बेबीराणी, काय निर्णय घेतलास? तुम्ही माझ्या दृष्टीने विचार करून का नाही समजून घेत आहात? हा तुमचा विरोधाकरता विरोध आहे. त्याला काय समाधान मिळणार आहे तुम्हाला? बेबीराणी, प्रश्न माझ्या समाधानाचा नाहीये, तुझ्या आयुष्याचा आहे. त्याच्यावर विश्वास टाकून तू तुझं सगळं आयुष्यच उधळून द्यायला निघाली आहेस. तो तुझा नितीन नेमका कसा आहे हे माहितीये तुला?
तो खूप चांगला मुलगा आहे. खऱ्या अर्थानं प्रेम आहे आमचं एकमेकांवर. तो मला एक सांग, तो तुझ्यावर का प्रेम करतो का? हा? तुझं सौंदर्य बघून, की तुझ्या शारीरिक व्यंगाला सहानुभूती म्हणून, की तुझ्या बापाची घरगंज इस्टेट आहे ती बघून? माझ्या व्यंगासकट तो माझ्यावर प्रेम करतोय आबा. खात्री आहे माझी. हा हा, हे तू नाही, तुझं वय बोलतंय. हेच वय असतं घसरण्याचं, चुका करण्याचं. तुझ्यासारख्या नको इतक्या चांगल्या भाबड्या श्रीमंत मुलींना आपल्या जाळ्यात ओढणारे अनेक हरामखोर आहेत जगामध्ये. बघितलेत मी बघितलेत. हा त्यातलाच आहे काय? तुमच्या अनुभवाची मोजमाप आमच्या प्रेमाला लावू नका आबा. मी निर्णय घेतलाय. मी नितीनशीच लग्न करणार. बेबी राणी, ठीक आहे, मग तू ही नीट ऐक. या तुझ्या निर्णयानंतर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची जबाबदारी फक्त तुझी असेल, फक्त तुझी. त्यात मी असणार नाही. That's all. आबा, मी निर्णय घेतलाय. आणि बेबी साहेब घर सोडून निघून गेल्या. दिस गेलं, महिनं गेलं आणि तिच्या नवऱ्याचं खरं स्वरूप बाहेर पडलं. बेअक्कल्यास तू, हा मूर्ख. तिकडे सासऱ्याची लाखोची संपत्ती उतू चालली असताना मी इथं राहायचं, कुसायचं, मी इथं सडायचं. हे तू बोलतोस नितीन? अरे तुझ्या प्रेमाच्या विश्वासाखातर मी माझं घरदार सोडून आले होते. आणि याची स्पष्ट कल्पना दिली होती मी तुला, की मी माहेरून येताना एक दमडी सुद्धा आणणार नाही. जास्त शहाणपणा करू नकोस. मला वाटलं पावसाळी आजार असेल तर तुझा. थंडीने काकडलीस की आपाप साली पांघरशील, पण तू तर साली पुरती बेअक्कल निघालीस. तुला काय वाटलं तुझ्यासारख्या लंगड्या मास्त्रीच्या मागे लागायला काय माझं डोकं फिरलं होतं? ओरड, अजून ओरड. तुला काय वाटलं तुझ्या या ओरडण्याने माझा विचार बदलेल? नाही नितीन, नाही. तू असा नाहीयेस, तू असा नाहीयेस. असाच आहे मी, असाच. नितीन, असं बोलू नकोस रे. आपला संसार. Shut up. मी तुझ्याशी लग्न केलं ते फक्त तुझ्या बापाचा पैसा बघून. प्लीज प्लीज. शिट, वैतागलोय मी. वाट बघतोय कधी एकदा तुझा म्हातारा मरतोय आणि यू नीच हरामखोर. इतका त्रास होत होता, पण बेबी साहेबांनी आपला स्वाभिमान कधीच सोडला नाही. आपली चूक बापासमोर कधीच कबूल केली नाही. शेवटपर्यंत सासरचा उंबरठा ओलांडला नाही त्या स्वाभिमानी पोरीनं. घराबाहेर पडलं ते त्यांचं प्रेत. तेव्हापासूनचा साहेबांच्या मनातला प्रेमाबद्दलचा तिटकारा अजून तसाच आहे. हा. काय म्हणते तब्येत? अरे फर्स्ट क्लास. अरे ते काय बघू नको. का? एकदम फर्स्ट क्लास थंडीत आहे मी. म्हणजे माझी डॉक्टर आली आहे. काय सांगतोस काय? ही बघ, माझी बेबी राणी वीणा मला परत मिळाली. माझी मानस कन्या चंपा. आणि चंपा हे माझे डॉक्टर कुलकर्णी. हॅलो. नमस्कार. डॉक्टर, आता तुझं हे सगळं खातं या पोरीनं ताब्यात घेतलेलं आहे. चला आता गप्पा नंतर. पहिल्यांदा ही खीर खाऊन घ्या, नंतर तुम्हाला अजून औषधं घ्यायची आहेत. पाहिलंस, हे माझ्या सगळ्या आजारावरचं रामबाण औषध मिळालेलं आहे. तेव्हा तू तुझं चंबुकमाळ दुकान सगळं आवरत आता निघ निघ निघ. काळजी घ्या. बर साहेब, ही खीर खाऊन घ्या. हो हो हो, खातो. बरं बेटा, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. काय साहेब? चंपा, मला सांग, परवा म्हणजे रविवारी तुझा नवरा कुठे होता? ते काही विचारू नका. चंपा, तू मला सांगायलाच हवंस. हा, आता आमची याप तुम्हाला काय सांगायचे साहेब? नाही, मला सगळं माहिती आहे, तरी पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं. आता काय सांगणार? अहो, रविवारी सकाळीच यांचे काका काकू आपली 5 पोरं घेऊन हजर. त्यांचं सगळं उरकता आम्हा दोघांचे कमरेचे टाके झाले ढिले. रात्री 8ला ही कबड्डी टीम पळत गेली, तेव्हा कुठं आमची सुटका झाली बघा. म्हणजे
तुझा नवरा रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत घरी होता म्हणतेस? तर जाणार कुठं? अरे अच्छा, मग मी पाहिलेला कोण होता? कोण साहेब? हं? तुझ्या नवऱ्याला जुळा भाऊ बी होत नाही ना? मी तर कधी नाही पाहिला. मला वाटतं मी पाहिलाय. मी पाहिलाय.